जोपर्यंत माझा तुमच्यावर पूर्णपणे विश्वास बसणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला काही सांगू शकणार नाही. तुझ्यासाठी नाही, तुझ्या मुलाच्या भल्यासाठी सांगतोय. कोण आले ते बघायचं, खात्री करायची, मग दारू उघडायचं, समजलं? हा सुधाचा फोटो तो घेऊन जायची परवानगी हवी मला. आपण आष्टीला जाऊयात का? शक्य नाहीये, का? कारण तुझ्याच बहिणीने मला 3 महिन्यांची मुदत दिली आहे मॉलचं काम पूर्ण करण्याकरता. तुझ्या आणि त्या प्रियांकाच्या नंतर त्याचं तिसरंच लपड सुरू झालंय आणि ह्या वेळेला त्याच्या गळाला सोन्याची मासोळी लागली आहे. तिचं नाव आहे शारदा राजे. उमा, या घराची जबाबदारी मी आता तुझ्यावर सोपवले आणि तू ती योग्य रीतीने पार पडशील याची खात्री आहे मला. काही अडचण आली तर मला फोन कर. मीही फोन करीन तुझी विचारपूस करण्याकरता. जाणाऱ्या माणसाला असा रडून निरोप द्यायचा नसतो उमा. भाऊजी, तुम्ही सुद्धा काळजी घ्या स्वतःची. घेईन, अगदी योग्य रीतीने काळजी घेईन. जेवण औषध सगळं वेळच्या वेळी घेईन, मग तर झालं. नमस्कार करते. सुखी राहा. तुम्ही सगळे सगळे कशाला आलात? तुम्हाला निरोप द्यायला आलोय बाबा. नेहा, मी तुला काय सांगितलं होतं? अजिबात रडायचं नाही. काका, स्वतःची काळजी घ्या. आणि हो, अदनमधनं फोन करायला विसरू नका. हो नक्की फोन करेन. काका, मी केलं तुमच्यासाठी. ताता कसं आहे? वाह, छान छान आहे. तुम्हाला आता लिहिता वाचता यायला लागलं, खूप चांगलं वाटलं. नेहानी शिकवलं. तुमच्या दोघांचा संसार असा सुखाचा होऊ दे. माझ्या शुभेच्छा तुमच्या पाठीशी आहे. सावरे, सावरे बेटा, इतक्या धावपळीत कशाला आलीस? मी तुझ्या घरी तुझा निरोप घेऊन आलो होतो ना. तेव्हा तुम्ही लेकीचा निरोप घेतला होता बाबा. आज एक विद्यार्थिनी आली आपल्या आवडत्या मोहिते सरांना निरोप द्यायला. आणि एक नात पण आली आहे आजोबांना टाटा करायला.
सावरे, मुलीला खूप मोठी कर, काळजी घे तिची, आणि अभ्यासाबरोबर विचारांची, संस्कारांची जोड दे. खरं तर हे काम आजोबांचं असतं, पण हिच्या आजोबांच्या खांद्यावर कर्तव्यांचं ओझं आहे. त्यामुळे कदाचित त्यांना वेळ मिळणार नाही, पण माझे आशीर्वाद सदैव पाठीशी राहतील. बरं आहे, आता या तुमच्या गुरुजींना निरोप द्या. येतो मी. अरे मन्या, तू? अहो गुरुजी, तुम्ही कुठे चालले आम्हाला असं सोडून एकट्याला? हा, मी नाही जाऊ देणार तुम्हाला. मी येतो तुमच्या संगत. चला. अरे बाबा, मला एकट्यालाच जावं लागणार. ज्या प्रकाशाच्या उबदार वर्तुळात मी जगत होतो, त्या वर्तुळाच्या बाहेर फक्त अंधार आहे. आणि त्या अंधाराला दूर करण्याची जबाबदारी माझी एकट्याची आहे. त्यामुळे मला जावंच लागणार. अहो मग गुरुजी, सगळ्यात जास्त अंदाज तर माझ्या डोसक्यात आहे. हा? तुमचा सगळ्यात विद्यार्थी मी आहे. तुम्ही मला घेऊन चला. मी बी वर्गात बसून शिकन तुमच्या. मग या सगळ्यांना कोण सांभाळणार? तू भाऊ आहेस ना त्यांचा. तुझ्या जबाबदारीवर मी यांना सोडून चाललोय. मग यांना सांभाळणं तुझं कर्तव्य नाहीये का? अहो पण गुरुजी, म्हण्या, कर्तव्यपूर्तीपेक्षा श्रेष्ठ असं जगात दुसरं काहीच नसतं. मी माझं कर्तव्य पार पाडतो, तू तुझं कर्तव्य पार पाड. बरं चला, तुम्हाला एसटी स्टँडवर तर सोडतो. चला. नको. इथून पुढे जो मार्ग आहे तो माझ्या एकट्याचाच आहे. निघायला हवं मला. असू दे. सुखी रहा. सावरे, निघतो ग. नमस्कार करते. असू दे, असू दे. उमा, येतो ग. चल. चला. हर्षवर्धन भोसले, तुमचे शत्रू तुमच्या वरचढ होण्याआधी तुम्हाला काहीतरी करावंच लागेल. आणखी एक सुद्धा अडथळा यायच्या आत तुमचा शेवटचा डाव खेळून मोकळे व्हा. तरच तुम्ही त्यांच्यावर मात करू शकाल. भोसले, काहीतरी करा. हर्षवर्धन भोसले, काहीतरी करा. हॅलो. सर, उदापुरे बोलतोय. बोला. सर, ऑफिसला तुम्ही आला नाहीत अजून? हा, मग
नाही म्हणजे त्या मॉलच्या कामाविषयी थोडंसं बोलायचं होतं. फोनवर बोलता येत नाही तुम्हाला? हो मग बोला. सर, त्या ट्रान्सपोर्टवाल्यांना आणि सप्लायर्सना मी पटवलं आहे. वर्कर्स युनियनच्या माणसांशीही मी बोललो आहे. त्यांचं पेमेंट आपल्याला महिन्याभरानंतर केलं तरी चालेल. पण सर, तेव्हा आपल्याला त्यांना पूर्ण पेमेंट करावंच लागेल. किती? साधारण 2 कोटीच्या घरात जाईल. 2 कोटी? हो. सगळेजण डबल शिफ्टमध्ये काम करतायत सर. तेवढं पेमेंट आपल्याला करावंच लागेल. म्हणजे कसं बसं महिनाभर मी त्यांना थांबवलं आहे, पण आणखी आपण त्यांना होल्डवर नाही ठेवू शकत. आपल्याला पैशाची व्यवस्था करावीच लागेल. ठीक आहे, मी बघतो काय करायचं ते. तुम्ही ऑफिसला येणार आहात ना सर? 2 कोटींची व्यवस्था करायची ना? हो. मग ती ऑफिसमध्ये बसून करता येणार आहे? सॉरी सर. 2 कोटी. 2 कोटींची व्यवस्था करावी लागणार. 2 कोटी. बरं बरं बरं. ओके ओके. बाय बाय बाय. कोणाचा फोन होता? अगं माझ्या मित्राचा. त्या उदलवारच्या ऑफिसच्या बाजूला जी ट्रॅव्हल कंपनी आहे ना, त्यात काम करतो तो. काय म्हणत होता? तो सांगत होता तुझ्या सासऱ्यांनी त्या उदलवारच्या 2 मुस्कटात मारल्या, त्याच्या पुढ्यात 7 लाख रुपये टाकले आणि त्याचं तोंड बंद केलं. अख्ख्या मार्केटमध्ये वाऱ्यासारखी बातमी पसरली आहे. दाजींचं जाम कौतुक करत होते सगळेजण. कारण सगळ्यांना माहिती आहे ना, तो उदलवार 1 नंबरचा फ्रॉड माणूस आहे. तुमच्या दाजींचं हे असंच आहे. जो त्यांच्याशी चांगला ना, त्याला अगदी डोक्यावर बसवायलाही कमी करणार नाही, आणि जो वाईट त्याची खेटरांना पूजा करायलाही कमी करणार नाही. हो, पण हर्षदा, आपल्यावरचं संकट टाळण्यासाठी त्यांनी 7 लाख रुपये दिले उदलवारला. ही गोष्ट तुम्हाला का नाही सांगितलीस? अरे पण आधी मला माहित असेल तर सांगेन ना मी तुला. मी त्यांना विचारलं तेव्हा ते तसं काहीच नाही म्हणाले. नाही हर्षदा, ते काही नाही. ते 7 लाख रुपये त्यांनी दिलेत, ते आपल्यावरचं कर्ज आहे. मी जाऊन भेटतो त्यांना, त्यांचे आभार मानतो आणि मी सांगतो त्यांना की जसं जमेल तसं कर्ज आम्ही फेडू तुमचं. पण आधी हे बघ हर्षदा, या बाबतीत मी तुझंच काय कोणाचंही ऐकणार नाही. बरं बाबा, आपण त्यांना त्यांचे पैसे परत करूया, पण त्यासाठी काहीतरी करावं लागेल ना. असं घर बसल्या कुठून पैसे येणार आहेत? हे बघ हर्षदा, तुझी हरकत नसेल तर एक सजेशन आहे, सांगू? सांग ना, विचारतोस काय? हे बघ हर्षदा, तू आणि मी मिळून एक बिझनेस करण्याचा प्रयत्न केला, ज्यात आपल्याला यश आलंच नाही, उलट आपला लॉसच झाला. यावरून मला असं वाटतं की मी बिझनेस करण्याचा नाद सोडून द्यावा. ऐक, अनुभवानं शहाणं व्हावं आणि एखादी नोकरी करावी. मी तेच व्यवस्थित करू शकतो आणि अजूनही मला बऱ्याच जॉब ऑफर्स आहेत. अरे पण नाही, मी तुला नोकरी कर असं कधीच म्हणणार नाही. तुझ्या बिझनेसची धडपड तू अशीच चालू ठेव. सुमित्रा इंटिरियर्स उभं करण्याचं तुझं स्वप्न तू कधीच सोडू नकोस. तुला लागेल ती मदत करायला मी तयार आहे. तुझे पेपर वर्क्स, अकाउंट सांभाळीन मी तुझे सगळे. जे जे जमेल ना ते सगळं करीन मी, पण त्याचबरोबर नोकरीही करेन. कसं आहे हर्षदा, हाताशी एक स्टेबल नोकरी असेल, महिन्याचा पगार असेल, तर आपल्याला कसलीच चिंता नाही. पटतंय ना तुला? काय झालं हर्षदा? हं? अगं, काय झालं तुला रडायला? सॉरी आधी, मी खरंच कधी समजूच शकले नाही तुला.
खरं तर माझं नशीब चांगलं म्हणून मला तुझ्यासारखा समजूतदार नवरा मिळाला, आणि तुझं नशीब वाईट म्हणून तुला माझ्यासारखी कटकटी बायको मिळाली. आणि दुसरं कोणी असतं ना तुझ्या जागी, तर त्यांनी कधीच घटस्फोट दिला असता मला. तू नाही आहेस तसा, आणि मीच खूप वाईट आहे रे. ए हर्षदा, ए असं काही नाहीये. ए इकडे बघ, इकडे बघ माझ्याकडे. माझी बायको खूप चांगली आहे, खूप समजूतदार आहे. ती कारण ती माझ्यावर खूप प्रेम करते, माझी खूप काळजी करते ती. आणि ये माझ्या बायकोला कटकटी म्हणायचं नाही, नाहीतर मी तुझ्या नवऱ्याला बावळट म्हणेन. ताई, तुझ्याशी थोडंसं बोलायचं होतं. काय ग, बोल ना. कसं आहे ना की आता बिझनेसची सगळी जबाबदारी बाबांनी माझ्यावर सोपवली. त्यातच शार्दूल मॉलचंही काम आहे, आणि योगायोगानं शार्दूल मॉलचं काम माहिती आहे मला. मग कदाचित तुला हेही माहिती असेलच की शार्दूल मॉलचं काम पूर्ण करण्यासाठी मी त्यांना फक्त 3 महिन्याची मुदत दिली. हो, मग तुला माझा राग आला असेल ना? अजिबातच नाही. तू जे केलंस ते योग्यच होतं. तुझ्या बिझनेसच्या दृष्टीने तुझ्या जागी दुसरं कुणीही असतं तरी त्यांनी हेच केलं असतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तू जी काही मुदत दिली आहेस त्या कालावधीत माझा नवरा हे काम नक्की पूर्ण करेल ह्याची खात्री आहे मला. माझा त्यांच्या कर्तबगारीवर पूर्ण विश्वास आहे. त्यामुळे मग राग येण्याचा किंवा वाईट वाटण्याचा प्रश्नच येत नाही. अजूनही इतका विश्वास आहे त्यांच्यावर? असणारच. जेव्हा जेव्हा आमच्या घरी कुठलंही संकट आलंय तेव्हा तेव्हा ते खंबीरपणे उभे राहिलेत. आमचा बिझनेस गेली इतके वर्ष त्यांनी यशस्वीरित्या सांभाळलाय. मला वाटतं ही कारणं पुरेशी आहेत त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास असायला. ठीक आहे, हे सगळं तुझ्या कानावर घालणं गरजेचं होतं म्हणून सांगितलं. बघूया पुढे काय होतंय. चांगलंच होईल. मी आजवर कधीच कोणाचं वाईट केलेलं नाही, त्यामुळे देव माझंही कधीच वाईट करणार नाही, खात्री आहे मला. आलेच.